नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे गावचा ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे कृष्णा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे चार्ट कसा बघायचा. तुमच्याकडे कुठलाही ब्रोकर नाही आहे, पण तुम्हाला चार्ट बघायचा आहे डेली, की मार्केटमध्ये काय चालू आहे. तर त्यासाठी पहिले आपण Googleवर जाऊ. पहिले तुम्ही लॅपटॉपमध्ये असो किंवा तुम्ही मोबाईलमध्ये असो, सर्वात पहिले Google ओपन करा. त्याच्यानंतर इथे टाईप करा ट्रेडिंग. जसं ट्रेडिंग टाईप कराल आणि तुम्ही सर्च कराल, तुमच्यासमोर असं येणार आहे. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट जे आहे इथे दिसतं तुम्हाला ट्रेडिंग, याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर असा तुमच्या समोर असं पेज ओपन होईल. असं पेज ओपन झाल्यानंतर पहिल्यात आधी हे बघा, इथं प्रोडक्ट, कम्युनिटी, त्यानंतर मार्केट. आता इथं मार्केटमध्ये आपल्याला काय करायचं, डायरेक्ट इथे क्लिक केलं आणि तुम्ही जर इथे इंडेक्समध्ये जर गेलात तर तुम्हाला दिसेल सर्वात आधी हे निफ्टी 50. ठीक आहे. नंतर सेन्सेक्स वगैरे भरपूर सारे तुम्हाला इंडेक्स दिसतील इथं. ठीक आहे. सेकंड तुम्ही स्टॉकवरती गेलात तर स्टॉकवरती गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण स्टॉक दिसतील. बघा इथे दिसतो रिलायन्स, टाटा, HDFC, ICI. भरपूर सारे तुम्हाला स्टॉक दिसतील. तुम्हाला जर स्टॉकमध्ये करायचं असेल तर तुम्ही याच्यावर क्लिक करा. इंडेक्समध्ये करायचं असेल तर इंडेक्सवर क्लिक करा. जर तुम्हाला क्रिप्टोमध्ये करायचं तर क्रिप्टोवरती आल्यानंतर आपल्याला इथे दिसतो बिटकॉइन, इथेरियम वगैरे. तर भरपूर सारे तुम्हाला इथे क्रिप्टोमधले ऑप्शन दिसतील. तर तुम्ही याच्यावर क्लिक केले तर तुम्हाला क्रिप्टोमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. फ्युचरमध्ये, नंतर फॉरेक्स, भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतील. ठीक आहे. मार्केटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे येऊ शकता किंवा थोडंसं याला खालती स्क्रोल करा तुम्ही. खालती स्क्रोल जर केलं तर आपल्याला इथं चार्ट दिसेल. हे बघा इथं पूर्ण इंडेक्स वगैरे आहेत. थोडंसं अजून खालती आलं तिथं बिटकॉइन वगैरे सगळे इथे ऑप्शन तुम्हाला दिसतील. इथं बघा सी ऑल केलं जर पूर्ण दिसतील. पण सर्वात आधी एक उदाहरण म्हणून आपण बघूया निफ्टी 50चं. आता मला निफ्टी 50 चार्ट असा दिसतोय. पण बरेच वेळा तुम्ही जे ट्रेडर ट्रेडिंग करतात तर असे नाही, तर त्याच्यावरती कॅन्डल्सवरती करतात. हे फक्त ग्राफ आहे. तर आपण कॅन्डल्सवरती पण जाणार. सर्वात आधी या निफ्टी 50वर एक उदाहरण म्हणून क्लिक करूया आपण बघण्यासाठी फक्त. तर असं तुमच्या पुढे असा एक पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर इथे अजून एक ग्राफच आहे. तर आपल्याला पूर्ण चार्टमध्ये बघायचं आहे. ठीक आहे. म्हणजे कॅन्डल्समध्ये बघायचं तर आपण इथं काय करूया, फुल चार्टवरती क्लिक करूया. जसं आपण फुल चार्टवरती क्लिक करणार आपल्यासमोर असा पूर्ण पेज ओपन होणार. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कॅन्डल्स दिसतील. ठीक आहे. सर्वात आधी आपण पहिले ह्याला डिलीट करूया लिमला. त्याच्यानंतर आपण थोडंसं याला झूम करूयात. हा एक उदाहरण म्हणून बघतोय आपण, जस्ट एक उदाहरण. हे बघा निफ्टी 50चा इंडेक्स आहे इथं. ठीक आहे. असा चार्ट ओपन होईल. तुम्ही जर तुमच्याकडे ब्रोकर नसेल कुठला, तर तुम्ही कुठलाही एक ब्रोकरचं ॲप डाउनलोड करू शकता. त्याच्यावरती असं तुम्हाला पेज दिसेल, त्याच्यामध्ये तुम्ही असं कॅन्डल्स बघू शकता. आता या कॅन्डल्सवरती असतं, की मार्केट वरती जाणार आहे, की खालती जाणार आहे. हे कॅन्डल्स जर तुम्हाला समजल्या, तर तुम्ही मार्केटमध्ये पैसे कमवू शकता. असं नाही, की पूर्ण मार्केटमध्ये कॅन्डल्सवरती पूर्ण त्याचे तुम्हाला पहिले टेक्निकल एनालिसिस वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. आपण पहिलं हे बघतोय, की चार्ट कसा बघायचा, मार्केटला कसं बघायचं. तर हे बघतोय. आपण अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्यात आपल्याला. त्याच्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकतो. ठीक आहे. तर सर्वात पहिलं आपण स्टार्ट इथनं करूयात. इथं तुम्हाला सर्वात वरती दिसतोय निफ्टी 50 इंडेक्स. ठीक आहे. तर इथं त्याच्यात थोडंसं वरती गेलं तर इथं 15 मिनिटचा टाईम फ्रेम दिसतोय तुम्हाला. जे म्हणतात ना, की मी 15 मिनिटच्या कॅन्डलवरती ट्रेड करतो, 5 मिनिटच्या कॅन्डलवर ट्रेड करतो, 1 मिनिट स्कॅल्पिंग वगैरे. तर सर्वात आधी आपल्याला इथं टाईम फ्रेमवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण टाईम फ्रेम दिसणार. 1 मिनिट आहे. आता टाईम फ्रेम म्हणजे काय? तर ही जी कॅन्डल दिसते ना तुम्हाला इथे आतमध्ये, तर हे कॅन्डल जे आहे ते कुठल्या टाईम फ्रेमवरती तुम्हाला बघायचं आहे. म्हणजे एक कॅन्डलचा टाईम किती मिनिटाचा पाहिजे तुम्हाला. 1 मिनिटाचा केला तर इथे एक जी कॅन्डल आहे ती 1 मिनिटाची बनते. इथं जर समजा मी 5 मिनिटाचा केला तर एक जी कॅन्डल आहे हिचा टाईम आहे 5 मिनिट. ठीक आहे. तसं खालती आलं तर तुम्हाला लास्ट ऑप्शनपर्यंत बघायला भेटतं. इथं बघा भरपूर सारे ऑप्शन आहेत. ठीक आहे. एक जर मी 1 डेचा केला तर ही जी एक कॅन्डल आहे, हे बघा, ही जी एक कॅन्डल आहे ती 1 दिवसाची आहे. पूर्ण 1 दिवसाची एक कॅन्डल बनते. तर जसं तुम्हाला टाईम फ्रेम पाहिजे तसं तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. आता उदाहरणासाठी मी 5 मिनिटाचा सिलेक्ट करतो, कारण की जास्ती तर लोक 5 मिनिटाचा टाईम फ्रेम घेतात आणि मीही ट्रेडिंग करताना 5 मिनिटाचा आणि एनालिसिस करण्यासाठी 15 मिनिटाचा टाईम फ्रेम चॉईस करतो. ठीक आहे. इथं तुम्हाला टाईम फ्रेम तर कळला असेल. इथं सेकंडमध्ये बघा कॅन्डल्स, ग्राफ्स वगैरे, लाईन्स भरपूर सारे ऑप्शन आहेत. तर आपण कॅन्डल्सवरतीच राहू. त्यानंतर इंडिकेटर. खूप लोकं इंडिकेटरचा पण यूज करतात. तर इंडिकेटरवरती क्लिक करून इथं सर्च केलं तर तुम्हाला भरपूर सारे इंडिकेटर पण इथं दिसून जातील. ठीक आहे. आता इथं पहिलं बघू. हे जर तुम्हाला समजलंच असेल. ठीक आहे. आता इथं बघू ट्रेंड लाईन वगैरे. इथं साइडला ऑप्शन आहे. बघा ट्रेंड लाईन, हॉरिझॉन्टल लाईन. आता ट्रेंड लाईन म्हणजे काय, की एखादा ट्रेंड असं हे बघा अशी ट्रेंड लाईन करू शकता तुम्ही. त्याला डिलीट करायचं असेल तर याच्यावरती क्लिक करून इथं वरती ऑप्शन आहे डिलीट. कलर चेंज करू शकता. भरपूर सारे ऑप्शन.
तुम्ही ट्रेडिंगवरती म्हणजे आता तुमच्याकडे ब्रोकरचा ॲप नाही कुठलाच, तर तुम्ही डायरेक्टली Googleवरती सर्च करा ट्रेडिंग आणि तुम्हाला असा चार्ट ओपन झाला, इथं तुम्ही काय करा, एक उदाहरणासाठी म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही साईटचे जे फीचर्स आहेत त्याचे हे टूल्स हे ह्याच्यावरती एक वर क्लिक करा. त्यानंतर इथे चार्टवर क्लिक करा. काय होतंय ते बघा. त्यानंतर तुम्हाला हळू-हळू समजेल. कारण की मी आता व्हिडिओमध्ये सांगितलं तर तुम्हाला एवढं काही समजणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही स्वतःहून Googleवरती जाऊन ट्रेडिंग सर्च करून असं चार्टवरती येणार आणि त्यानंतर हे सगळे फीचर्स जिथं तुम्हाला हे दिसतायत. हे सर्व फीचर्स जर तुम्ही असे यूज केले, तर तुम्हाला काय होईल, ते प्रॅक्टिस पण होईल आणि समजून जाईल की कुठे कुठला फीचर आहे. असं सपोर्ट वगैरे पाहिजे असेल तर इथे तुम्हाला इथे गेल्यानंतर रेक्टँगल दिसेल. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. इथं ब्रश आहेत. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जे तुम्हाला इथे शिकण्यासारखं. तर तुम्ही डायरेक्टली ट्रेडिंगवरती जाऊन हे सगळं प्रॅक्टिस करा पहिलं. म्हणजे पूर्ण हे जा सराव करा. ह्याच्यामध्ये काय-काय आहे? ह्याच्यामध्ये काय येतं? पुन्हा इथं कुठले-कुठले ऑप्शन आहेत? हे पहिले तुम्ही सर्च करा. आता मी सांगितलं तर तुम्हाला तेवढं काही नाही समजणार, पण तुम्ही स्वतः केलं तर समजून जाईल. ठीक आहे? हे बेसिक्स टूल्स आहेत. तर हे तुम्ही पहिलं तुम्ही स्वतःहून ट्राय करा म्हणजे समजून जाईल. तर इथं साईटला तुम्हाला एक वॉच लिस्टचं ऑप्शन पण दिसणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एखाद्या स्टॉकवरती नजर ठेवायची की आता हा स्टॉक कुठे जाणार आहे? काय जाणार आहे? आता एक्झाम्पलसाठी बघू आपण म्हणजे उदाहरणासाठी एस-बी-आयचा स्टॉक आहे. तर हा स्टॉक कसा मूव्हमेंट करतो? काय करतो? ह्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यावरती करायचं त्या प्लसवरती क्लिक करा. ह्याच्यावरती जर क्लिक केला तर तुमच्या वॉच लिस्टमध्ये तो ॲड होणार. मग तुम्ही दररोज त्याला तिथं बघू शकता. म्हणजे तुम्हाला दररोज शोधायची गरज नाही. तिथं साईटलाच तुम्हाला दिसून जाईल किंवा इथं वरती सर्च करू शकता कुठला स्टॉक पाहिजे ते. ठीक आहे. मग इथं बघा एक्झाम्पलसाठी इथं तुम्हाला दाखवलंय की हे बघा, इथे एवढे स्टॉक यांनी एक उदाहरणासाठी वॉच लिस्टमध्ये ॲड केलेले आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता. आता मला बँक निफ्टी बघायचं तर डायरेक्ट मी इथे क्लिक करणार. म्हणजे मला शोधायची गरज नाही लागणार. मी डायरेक्ट इथे क्लिक केला की मला तो चार्ट ओपन होणार आहे. ठीक आहे. तर तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही इथं वॉच लिस्ट ॲड करू शकता. तुम्हाला जे स्टॉकवरती बघायचं किंवा जे स्टॉकवरती नजर ठेवायची कसं चालू काय चालू तर तुम्ही इथं बघू शकता. हा बँक निफ्टी. ठीक आहे. तर असं तुम्ही हे आपल्या ट्रेडिंग व्ह्यूवरती फ्रीमध्ये बघू शकता. ह्याच्यासाठी कुठलाही प्रीमियम द्यायची गरज नाहीये. म्हणजे कुठली तुम्हाला सबस्क्रिप्शन वगैरे घ्यायची गरज नाही किंवा काही इथे चार्जेस वगैरे नाहीये. तर तुम्ही डायरेक्टली Googleवरती सर्च करा. ट्रेडिंग व्ह्यू आणि इथे फ्रीमध्ये तुम्ही चार्ट बघू शकता. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे कॅन्डल्स कशी बघायची. आता हे कॅन्डल बघितलं तर तुम्हाला काहीच नाही समजणार आहे. ठीक आहे. आता हे कॅन्डल बनली तर याचा अर्थ काय होणार आहे? म्हणजे हे कॅन्डल काय सांगते तुम्हाला हे नाही समजणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण कॅन्डल्सवरती आता हे चार्ट तर तुम्ही बघायला शिकलात, पण हे कॅन्डल काय बोलतायत? हे कॅन्डलचा अर्थ काय आहे? ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं समजेल की हे कॅन्डल काय म्हणतीये? तर हे सर्व पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. कॅन्डल्स कशा बनतात? काय-काय असतं त्याचा मीनिंग? पूर्ण हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.